नमस्कार बांधवांनो, प्रॉफिट पे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल आणि त्यात देखील इंट्राडे ट्रेडिंग करत असाल आणि त्यातही ऑप्शन बाईंगमध्ये किंवा सेलिंगमध्ये करत असाल तर ती अतिशय रिस्की आहे. पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यामध्ये ट्रेड करणं नुकसानकारक होऊ शकते. त्यासाठी ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंगचे जे बारकावे आहेत, पैलू आहेत, कोणकोणत्या कारणामुळे लॉस होऊ शकते, प्रॉफिट होऊ शकतं, याची माहिती घेणं अधिक गरजेचं आहे, आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे कसे ड्रॉ केले जातात आणि त्याचा ट्रेडिंगमध्ये कसा उपयोग करता येईल याची माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स याचं महत्त्व इंट्राडे ट्रेडिंगमध्ये फार आहे, कारण या सपोर्टवरती आणि रेजिस्टन्सवरतीच जे FII आहेत किंवा DII आहेत, जे मोठे बिग प्लेयर आहेत, मोठे खेळाडू आहेत, इथे यांनी पोझिशन घेतलेली असते आणि तिथेच मोठी मूवमेंट किंवा हालचाल होण्याची शक्यता असते. आणि जर एखादा तुम्ही समजा जे रिटेलर आहेत ते जास्त करून किंवा बहुतेक करून ऑप्शन बाईंगकडे त्यांचा कल असतो, कारण तिथे मार्जिन कमी असतं. अशांना तर हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण जे बायर्स आहेत त्यांना सडनली मूवमेंट येणं म्हणजे त्यांचं प्रॉफिट होणं आहे. म्हणजे काही असेल ते, तुम्ही जर बाईंग साईडला ट्रेड घेतला असेल किंवा बेरिश ट्रेड घेतला असेल, डाऊन साईडला मार्केट असेल, तर त्या साईडला मूवमेंट होणं गरजेचं आहे. विदाऊट मूवमेंट तुमचा प्रीमियम हळूहळू विरघळत जाईल आणि त्यात तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ या ऑप्शन जे बायर्स आहेत, रिटेलर्स आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मी काही मुद्दे सांगणार आहेत की जे तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर्स बनवायला उपयुक्त ठरतील. आता ह्या चार्टमध्ये तुम्हाला निफ्टी 50चा हा चार्ट दिसतो आहे आणि हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्याचा जो पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट. आता हा टूल मी इथे घेऊन ठेवलेला आहे. त्याची सेटिंग ही ज्याचे कलर्स किंवा त्याचे लाईन्स बोल्ड वगैरे करून ठेवलेले आहेत. हा मी इथे टूल्स, आता हा टूल्स ड्रॉ कसा करायचा तेही जाणून घ्या. इंट्राडे करत असाल तर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा मोठ्या टाईम फ्रेमवर, म्हणजे समजा 30 मिनटं किंवा 1 तास अशावरती तुम्ही हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. ट्रेडिंग मात्र तुम्ही 15 मिनटं किंवा 5 मिनटावरती करायचे आहे. तर हा मी आता 30 मिनटाचा इथे चार्ट ड्रॉ करतो. हा 30 मिनटाचा चार्ट आहे आणि इथे आपण हा फिबोनाची टूल्स, जर ट्रेंड तुम्हाला डाऊन साईडला दिसत असेल तर वरून हा जो कर्सर नेऊन इथे क्लिक करून तुम्हाला डाऊन साईडला हा कर्सर आणायचा आहे. आणि ट्रेंड अप साईडला असेल, आता इथे तुम्हाला इथून डाऊन साईडला दिसतो आहे, परंतु इथून परत तुम्हाला अप साईडला जाताना दिसतो आहे. परंतु या रेजिस्टन्स आहे जो डाऊन साईडला जिथून सुरुवात झालेली आहे डाऊन साईडची, तिथपर्यंत या कॅन्डल्स आलेल्या दिसत आहेत. आता हा आपण 30 मिनटाचा फिबोनाची टूल्स इथे ड्रॉ केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला या ज्या काही लाईन्स आहेत या तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स करत आहेत, दाखवत आहेत. आता त्याचा उपयोग आपल्याला ट्रेडिंगमध्ये कसा करायचा ते आपण बघून घेऊ. आता इथे 30 मिनटाचा आहे. आपल्याला इंट्राडे करायचा असेल तर आपण 15 मिनटामध्ये पण आपण चेक करू शकतो की इथे 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये यांनी कसं वर्क केलेलं आहे, ॲक्युरेसी किती आहे याची, ही देखील आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करू. आता ही जी मी कर्सर ठेवलेलं आहे ही कॅन्डल मार्केटची 9:15ची कॅन्डल आहे. 9:15ला इथे सुरू झालेली आहे आणि ह्या कॅन्डलने हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला क्रॉस करून वरती क्लोज दिलेली आहे. म्हणजे इथे हा ट्रेंड किंवा ही प्राईस, ही मूवमेंट वरच्या दिशेला जाईल अशी दाट शक्यता आहे आणि त्याप्रमाणे इथून तुम्ही बघाल नंतर ज्या काही कॅन्डल्स आहेत त्या अप ट्रेंडला जाताना दिसून येत आहे. म्हणजे इथे तुम्ही ट्रेड घेतला, समजा हा 9:15च्या नंतर 9:30ला जर याला
या कॅन्डलवरती जर ट्रेड घेतला आणि त्याचा स्टॉप लॉस इथे या सपोर्टच्या खाली ठेवला तर तुम्हाला निश्चितच फायदा मिळण्याचा चान्सेस आहे आणि तो इथं दिसून येत आहे. त्यानंतर आपण याची ॲक्युरेसी तुम्हाला अशाच प्रकारे बघता येईल की बघा इथे रेजिस्टन्स आहे, इथपर्यंत प्राईस गेली आणि त्यानंतर प्राईजने खाली एक डाऊन ट्रेंड दाखवलेला आहे. म्हणजे इथे रेजिस्टन्स पण वर्क करताना दिसते आहे आणि हा जो रेजिस्टन्स हे केल्यानंतर सपोर्ट जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघाल की या सपोर्टनंतर कॅन्डलनी वरच्या दिशेला जाताना दिसत आहे. ही समजा आता रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर हीच लाईन सपोर्टमध्ये मानली जाते आणि इथून ती वरच्या दिशेनं दिसताना दिसत आहे. म्हणजे हा जो ट्रेंड आहे या लेवल्सला सपोर्ट आणि लेवल्सला बऱ्यापैकी फॉलो करतो आहे, याची ॲक्युरेसी दाखवतो आहे. त्यानंतर इथे आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती पण याला आपण चेक करू शकतो. या ज्या लाईन्स सपोर्ट्स आणि रेजिस्टन्सच्या लाईन्स आहेत त्या किती ॲक्युरेसी देतात ते किंवा किती फॉलो करत आहेत प्राईस त्याला त्या लाईनला किती फॉलो इथे पण तुम्हाला दिसून येत असेल. ही 9:15ची कॅन्डल आहे. इथून 9:15च्या कॅन्डलनं एक डोझी कॅन्डल दिल्यानंतर 9:20च्या कॅन्डलने या रेजिस्टन्सच्या क्रॉस करून रेजिस्टन्सच्या वरती क्लोज प्राईस दिले. त्यानंतर काही कॅन्डल इथे रेंज बाउंड राहिला. त्यानंतर हा प्राईस आहे इथे हळूहळू वरच्या दिशेने तुम्हाला जाताना दिसत. या प्रकारे तुम्ही या ज्या लाईन्स आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे या तुम्ही चेक करायच्या आहेत, याचा अभ्यास करायचा आहे आणि नंतरच तुम्ही याच्यामध्ये एखादं पेपर ट्रेडिंग करून पाहायचं आहे आणि त्याची ॲक्युरेसी किती आहे त्यानंतरच याचा तुम्ही वापर ॲक्च्युअल ट्रेडमध्ये करायचा आहे. आता त्यानंतर आपण दुसरा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्याचा जो प्रकार आहे तो इथे आपण पाहून घेऊ. इथे दुसरा जो प्रकार आहे तो आपण बघू. इथे आपण इंडिकेटरमध्ये जाऊन याला क्लिक केल्यानंतर इथे पिवोट पॉईंट म्हणून इथे आपण टाईप करणार आहोत. पिवोट पॉईंट्स याला आपण क्लिक केल्यानंतर हा जो टूल आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा हा इंडिकेटर आहे, हा तुम्हाला दिसून येतो आहे. याला मी अगोदरच मला पाहिजे तशा लाईन्स मी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत. इथे तुम्हाला ही ब्लॅक लाईन दिसते, ही पिवोट पॉईंटची लाईन आहे. इथे R1 R2 म्हणजे रेजिस्टन्स 1 रेजिस्टन्स 2 अशा ह्या लाईनी तुम्हाला दिसून येतात. ते R5 पर्यंत आहेत आणि त्याच्या पिवोट पॉईंटच्या खाली ज्या लाईन्स आहेत S1 S2 S3 S4 S5 ह्या ज्या सपोर्टच्या लाईन आहेत आणि या रेजिस्टन्सच्या लाईन्स तुम्हाला इथे दिसून येत आहेत. पिवोट पॉईंटच्या वरती जर प्राईस असेल तर तो ट्रेंड बुलिश आहे असं समजलं जातं. त्याने पिवोट पॉईंटच्या जर खाली असेल तो डाऊन ट्रेंड आहे असं समजलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला इथं दिसून पण येईल की पहिली जी 9:15ची कॅन्डल आहे त्या कॅन्डलने पिवोट पॉईंटच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे आणि त्यानंतर मार्केट आहे ते हळूहळू तुम्हाला वरती जाताना दिसत आहे. हा जो प्रकार वरती हा जो ट्रेंड आहे हा नेहमीच वरती जाणाराच राहील असं आपण म्हणूच शकणार नाही. कारण हे जे मार्केट आहे हे मार्केट कधीही एका दिशेने जात नाही. हे मार्केट कोणत्या दिशेला कोणत्या वेळी रिवर्स फिरेल ह्याचं काही सांगता येत नाही. आणि या अशा मार्केटच्या बिहेवियरमुळे किंवा वर्तणुकीमुळे किंवा असं मार्केटचं बिहेव असं असल्यामुळे बरेच जण ह्याच्यामध्ये लॉसेस होत किंवा ह्याच्यामध्ये अनसर्टन्टी अधिक आहे, अनिश्चितता. कारण मार्केटला कोणताही इंडिकेटर किंवा कोणी 100% प्रिडिक्ट करू शकत नाही. हा फक्त अनुमान किंवा एखादा अंदाज आपण बांधू शकतो आणि जर आपला अंदाज खरा ठरला तर आपल्याला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस, अंदाज खोटा ठरला तर आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस अधिक असतात. म्हणून ह्याच्यामध्ये ट्रेड एक वेळ प्रॉफिट नाही झालं तरी चालेल पण लॉस होता कामा नये याच्यासाठी तुम्हाला अधिक काळजी घ्यायची आहे. आणि जे काय ट्रेडिंग कराल ते विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्ही ट्रेड घ्या. जर एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही लॉस झाला असेल तर त्याच्यातून लॉस बुक करून बाहेर या. प्रत्येक ट्रेडमागे तुम्हाला स्टॉप लॉस हा लावायचाच आहे. तुमच्याकडे स्टॉप लॉस म्हणजे लॉस किती घेता येईल हेच खाली तुम्ही ठरवू शकता. प्रॉफिटचं तुमच्या हातामध्ये नाही. लॉस तुम्ही कमीत कमी लॉस आणि जास्तीत जास्त प्रॉफिट असा रिस्क अँड रिवॉर्डचा तुम्ही 1:2 असं मॅनेज करू शकता. आणि या रूलला तुम्ही मार्केटमध्ये
फॉलो करून या रूलप्रमाणेच तुम्ही प्रॉफिटेबल बनण्याचे चान्सेस अधिक आहे. स्टॉप लॉस न लावता ट्रेडिंग कधीही करू नका, कधीही कोणताही ट्रेड. तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की स्टॉप लॉस कशा प्रकारे लावला जातो ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस हा मस्ट आहे आणि तो ट्रेडिंग करताना लावावाच लागतो, तरच तुम्ही याच्यामध्ये सर्वाईव्ह होऊ शकता. आता इथे तुम्हाला दिसून येईल की ह्याही काही जे काही सपोर्ट आणि लाईन्स आहेत ह्याही तुम्हाला वर्क करताना दिसत आहेत. इथे तुम्हाला काहीसा रेंज बाउंड दिसतो आहे, पण ते ह्यांची रेंज मोठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथून मार्केट पुन्हा खालीला आलेलं आहे, पुन्हा अपवर, असं ह्या अप अँड डाऊनमध्ये तुम्हाला ह्या बायर्स जास्त करून नुकसान होतं. इथे जे काही सेलर असतात त्यांना ह्या टाईम डिकेचा फायदा मिळतो आणि ते म्हणूनच अधिक काळ किंवा अधिक वेळा हे जे सेलर्स असतात ते प्रॉफिटेबल राहतात आणि बायर्स अधिक वेळा लॉसेसच सहन करतात, कारण त्यांना टाईम डिकेचा फटका पडतो आणि मार्केट अनेकदा हे रेंज बाउंड स्थितीमध्ये असते. फार कमी वेळा अशी स्पाईक येतो, मुवमेंट मिळते, त्याच वेळी बायर्सला फायदा होण्याचे चान्सेस असतात. इथे देखील तुम्हाला दिसून येते पिवट पॉईंटच्या नंतर, या पिवट पॉईंटच्या वर इथे क्रॉस दिल्यानंतर मार्केटनी अपची दिशा दाखवली किंवा बुलिश ट्रेंड दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही याचा अभ्यास करून या इंडिकेटर किंवा या टूलचा देखील तुम्ही ट्रेडिंगमध्ये वापर करू शकता. याच्यानंतरचा तो तिसरा प्रकार आहे, तो पण आपण इथे समजून घेऊ. हा देखील प्रकार बरेच लोक, बरेच ट्रेडर ह्याचा देखील वापर करतात आणि तो म्हणजे आता जिथून मार्केट वरती जाते तो एक सपोर्ट मानला जातो आणि जिथून मार्केट खालच्या दिशेने येते तो एक रेजिस्टन्स मानला जातो. आता हे इंट्राडेमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स ॲक्च्युअल जिथून प्राईस वरती जाते किंवा ॲक्च्युअल प्राईस जिथून खाली येते असे ड्रॉ कसे करतात, तर त्याच्यासाठी आपल्याला टाईम फ्रेम, समजा तुम्ही 5 मिनटाच्या टाईम फ्रेम इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी 1 तास किंवा 30 मिनटं असा टाईम फ्रेम निवडावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्या टाईम फ्रेमला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. आता उदाहरणार्थ हा मी आता 30 मिनटाचा टाईम फ्रेम इथे ड्रॉ केलेला आहे आणि इथून तुम्हाला दिसून येते की या प्राईसच्या नंतर ह्या जी ग्रीन कॅन्डल आहे याच्यानंतर जी प्राईसची मूवमेंट आहे ही अपच्या दिशेने जाताना दिसून येते. इथे समजा आपण एक लाईन जो बार हे केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, या बारचा अर्थ असा होतो की या प्राईसला सपोर्ट आहे, या प्राईसला बरेच इथे जे मोठे प्लेयर्स आहेत या इथे बाईंगसाठी इच्छुक आहेत आणि याच्या खाली हे मार्केट पडू देत नाही आहेत. या प्राईसच्या नंतर त्यांनी मार्केटला वरती घेऊन जाताना दिसत आहे. तसेच तुम्हाला इथे ही जी लाईन आहे इथे तुम्हाला रेजिस्टन्स तुम्हाला दिसून येईल, कारण मार्केट इथून खाली आलेलं आहे, मार्केट या लेवलनंतर खाली आलेलं आहे. आता इथे आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर जर चेक केलं आपण तर आपल्याला असं दिसून येईल की ही कॅन्डल जी आहे ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे, इथून मार्केट वरती जाताना दिसून येईल. आता ह्या 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये पण आपण एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. इथे तुम्हाला बऱ्याचदा प्राईजने सपोर्ट घेताना दिसला आहे. मग या कॅन्डलपासून बघाल, ही जी 9:15ची कॅन्डल आहे, इथून जवळजवळ 1 2 3 4 5 6 वेळा 7-8 वेळा तरी दिसते इथून की सपोर्ट घेतला प्राईज आणि त्या प्राईजने वरती गेलेली, इथून खाली प्राईसनी क्लोजिंग दिलेली नाही. म्हणजे ह्या जे आपण सपोर्ट जो ड्रॉ केला आहे त्यांनी बऱ्यापैकी इथे ॲक्युरेसी दाखवलेली आहे. इथे ट्रेड घेणं, बाईंगचा ट्रेड घेणं किंवा इथून जे ह्या सपोर्टला जर ब्रेक केला असतं तर तो सेलचा ट्रेड किंवा पुट घेण्याचा, पुट बाय करण्याचा ट्रेड झाला असता. अशा वेळी जो तुम्ही ट्रेड घ्याल तो तुम्ही अशा ठिकाणी घ्या की जिथे सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स आहे. मधल्या भागामध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न कधीही करू नका. हा जो मधला भाग आहे इथे ट्रेड घ्यायचा नाही. हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट याच ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर इथे तुम्ही 15 मिनिटाचा टाईम फ्रेम बघितल्यानंतर आपण 5 मिनिटाचा
चार्ट आपण की इंट्राडेसाठी हा उपयुक्त टाईम फ्रेम आहे. इथे देखील तुम्ही बघितला तरी तुम्हाला दिसून ही 9:15ची कॅन्डल आहे. या सपोर्ट लाईनच्या वरतीच ही क्लोजिंग दिलेली आहे. याचाच अर्थ असा निघू शकतो की इथून मार्केट बुलिश होण्याचे चान्सेस अधिक आहे आणि त्याप्रमाणे मी जसं मागच्या व्हिडिओत सांगितले की जर एंट्री घ्यायची असेल ते 9:15च्या नंतरच तुम्ही चार्टवरती बघून तुमचा चार्ट काय सिग्नल देतो आहे त्यानंतरच तुम्ही तिथे एंट्री घ्यायची. बुलिशचा सिग्नल दिला तर बुलिशला तुम्ही जाऊ शकता आणि जर बेरिशचा सिग्नल असेल तर तुम्ही बेरिशला ट्रेड घेऊ शकता. इथे तुम्हाला दिसून येत असेल की इथे देखील सपोर्टचा चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे ॲक्युरेसी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे तुम्हाला सपोर्ट आणि ज्या रेजिस्टन्स आहे याचाही तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि असा उपयोग जे मोठे जे इंट्राडे करणारे आहेत जे बिग प्लेयर्स आहेत ते ह्याचा वापर जरूर करतात. छोट्या टाईम फ्रेमवर देखील तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स चेक करायचं, मार्क करायचे, ड्रॉ करायचे तिथे लाईन आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा वापर ट्रेडिंगमध्ये करायचा आहे. इथे जरी तुम्हाला सपोर्ट दिसला तरी इथे मार्क करायचा आहे तुम्ही की मार्केट इथे येऊन सपोर्ट घेते आहे आणि पुन्हा वरती जाते आहे. अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून याचा वापर तुम्ही ट्रेडिंगमध्ये करू शकता. इथे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा रिकमेंडेशन करत नाही आहे. हे चॅनल फक्त केवळ एक शैक्षणिक उद्देशाने बनवलेलं आहे. इथे माझा उद्देश किंवा प्रयत्न शेअर मार्केटबद्दलची माहिती देण्याचा आहे. शेवटी तुम्ही अभ्यास करा, तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे आहे. आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रेंड कसा ओळखावा, कारण मार्केटमध्ये इंट्राडे करत असाल तुम्ही करण्याची इच्छा असेल तर ट्रेंड ओळखणं फार महत्त्वाचं आहे. ज्या दिशेला ट्रेंड आहे त्या दिशेला ट्रेड करणं तितकंच उपयुक्त आणि लाभाचं फायद्याचं ठरेल. तर तो ट्रेंड कसा ओळखावा यावरती आपला येणारा व्हिडिओ असेल. व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. जे कोणी बिगनर्स आहेत किंवा नव्याने ट्रेडिंगमध्ये येऊ इच्छितात, ट्रेड करण्याची त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची इच्छा आहे अशांसाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. काही शिकणारे असतील तर त्यांना शेअर करा. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील किंवा क्वेरी असतील त्या जरूर इथे कमेंट्समध्ये तुम्ही मांडा. मी त्याचा सविस्तर व्हिडिओद्वारे त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.